आत्ता नेहाला बघायला एक मुलगा आला होता। मुलगा आम्हाला आवडलाय। नेहा आढेवेढे घेतीये, पण ऐकेल ती हळू। मी माझा निर्णय सांगितलाय तुला मम्मा। तो तर काय, आम्ही आमचा निर्णय तुला सांगितलाय। अजय, आम्ही नेहासाठी मुलं बघायला सुरुवात केलेली आहे। तुम्ही असं का करताय? थोडी घाई का करताय? कारण नेहा आता लग्नाची झालीये आणि तिला चांगला जोडीदार मिळवून देणं हे आमचं कर्तव्य आहे। तुम्ही तिच्या इच्छेविरुद्ध का करताय सगळं? लहान आहे ती अजून, आणि लहान वयातच अशा चुका होऊ शकतात। पण आम्ही तिचे आई वडील आहोत आणि तिचं भलं बुरं कशात आहे हे बघण्याचा आम्हाला अधिकार आहे। मीही तुमच्या मुलीच्या भल्याचाच विचार करतोय, तुम्हाला असं का नाही वाटत? हो, करतच असशील, मी नाही कुठे म्हटलं। पण तुझी आत्ताची ही नोकरी, त्यात असलेली रिस्क, तुझा मिळणारा पगार, तुझं राहतं घर आणि हे सगळं न बदलण्याचा तुझा हट्ट, हे आम्हाला मान्य नाही। या सगळ्याचाच पुन्हा विचार करावासा वाटतोय आम्हाला। आणि समजा जर आत्ता नेहासाठी तुझं स्थळ आलं असतं तर आम्ही हेच सांगितलं असतं ना की तुझ्यापेक्षा जास्त चांगला मुलगा नेहाला मिळू शकेल। तेच आम्ही आत्ता तुला सांगतोय, असं समज। तुमची मुलगी सज्ञान आहे आणि ती एका सज्ञान मुलावर प्रेम करते, त्यामुळे तुमचा माझ्यावरचा राग मला कळतोय, पण माझं आणि नेहाचं एकमेकांवर प्रेम आहे आणि आम्हाला एकमेकांशीच लग्न करायचं आहे। हो, हे कधीपासूनच बोलतोयस तू, पण तुझी गाडी याच्या पुढे जातच नाही ना। मी तेच सांगायला आलोय। तुम्ही म्हणाला होतात की पोलीस कॉलनीमधल्या घरापेक्षा एक मोठं घर हवं। मी भाड्याने घर घ्यायला तयार आहे। अरे वा, पण हे कसं काय जमणार तुला? तो माझा प्रश्न आहे। असं कसं? आता लग्न करायचं म्हणल्यावर तुझा प्रश्न तो आमचा प्रश्न नाही का? आईच्या काही इन्व्हेस्टमेंट्स आहेत, ते मी मोडतोय। काय? अरे पण म्हणजे नुकसानच की। आणि दागिने बिगिने नाही ना मोडणार आहेस? म्हणजे लग्नात माझ्या मुलीच्या अंगावर दागिने दिसतील की नाही? तुमची मुलगी लग्नात खूप सुंदर दिसणार आहे, कारण ती मुळात खुश असणार। असं काहीही नसतं रे अजय। थोडक्यात काय, कुठूनही तुला नुकसान सहन करावं लागणारच। परत दर महिन्याचं भाडं भरा, मग शिल्लक किती राहणार? पैसे कसे जमवणार तू? आणि समजा नेहा म्हणाली की आम्हाला एक फॉरेन ट्रिप करायची आता, तर मग पैसे कुठून येणार? मी असं काही म्हणणार नाही मम्मा। अगं का नाही म्हणणार तू असं? आत्ता या वयातच जग फिरायचं, नाही तर काय म्हातारी झाल्यावर जाणार आहेस फिरायला? अजय, स्पष्टच सांगते, जमणार नाही। म्हणजे आमचा निर्णय आता झालाय। तुला उशीर झाला। आता आम्ही नेहाचं लग्न तुझ्या बरोबर नाही करू शकत। तुला नको। एकदा पोलीस स्टेशन मध्ये काय चालू आहे हे कळल्यानंतरच मग। आणि कसं कळेल आपल्याला काय चाललंय? त्याचाच विचार करतोय। तिवारीला पाठवूया। त्याने काय होईल? काय होईल म्हणजे तिथे काय चाललंय ते कळेल तरी। नाही, नको। एकदा तिवारीची चौकशी करून त्यांनी पाठवले परत त्याला। आता जर हा परत तिकडे गेला तर सोडणार आहेत ते त्याला? मग संगीताने नेमकं काय सांगितलंय कसं कळेल आपल्याला? तू तिला फोन कर। ती तिथे असताना? हो। का तिच्याशी फोनवर बोलता येणार नाही असं म्हटलंय का पोलिसांनी? उलट तिच्या मालकिणीला तिची किती काळजी आहे हेच वाटेल ना पोलिसांना। हो, पण संगीताने पण तिथे असंच सांगितलं पाहिजे ना। तिने जर का सांगितलं की माझी मालकीण मला ओरडते, चिडते, मारते, माझ्या विरोधात बोलली ना ती, तर अडकू आपण शरद। संगीता आता ना फक्त घरी आली पाहिजे असं वाटतं मला, तरच आपल्याला कळेल की तिने काय काय सांगितलं। म्हणूनच म्हणतोय फोन कर।
आणि तिला हेही सांग की तुला तिची काळजी वाटते. कर फोन. हो संगीता मॅडम, इकडे बघा. याच्यातल्याला तुम्ही ओळखता का? अहो नीट बघा. नाही मी बघितलेलं नाही कधी यांना. घ्या, तुमच्या मॅडमचा फोन आहे. चालेल. घ्या घ्या, बोला. हॅलो. फोन उचलायला इतका वेळ का लागला ग? मॅडम, ही सगळी जण बोलतायत अजून माझ्याशी. संगीता, मला खूप काळजी वाटते ग तुझी. हं? हे बघ, तू गेल्यानंतर मी विचार केला आणि तुझं वागणं नाही चुकीचं वाटलं मला. परिस्थितीच अशी आहे की सगळे गोंधळले, मी सुद्धा. पण तू मला समजून घे, मी वाईट नाही अगं. मला माहिती आहे मी खूप चिडते, रागवते, पण तुम्हाला फक्त राग दिसतो माझा. तुमच्याविषयी वाटत असलेली काळजी नाही दिसत. बरं मला सांग, तिकडे पोलीस स्टेशनमध्ये तुला कुणी त्रास नाही दिला ना? नाही. त्यांना सांग, मला जर का त्रास दिला ना तर माझ्या मॅडमशी गाठ आहे म्हणा. हो. आणि ऐक, झालं गेलं विसरून जा. मीही विसरले. तिकडनं निघालीस ना की सरळ घरी यायचं. घरी? हो, आपल्या घरी. हे बघ संगीता, माझा ना तुझ्यावर राग नाहीये, आणि अशा अवघड परिस्थितीत आपण एकमेकांना आधार द्यायला हवा ना. मी तुझ्यावर चिडलेली नाहीये. हे बघ, उद्या जर का तुला पोलिसांनी पकडून नेलेली बाई असं म्हटलं तर तुला आवडणार आहे का? मलाही आवडणार नाही. म्हणूनच सांगते की तू निघालीस ना तिथनं की डायरेक्ट आपल्या घरी यायचं. संगीता, माझ्यापेक्षा हे घर तुझं जास्त आहे आणि मी तुझं काही ऐकून घेणार नाही. नोकरी सोडून नाही जायचं आणि घर सोडूनही नाही जायचं. इथेच यायचं डायरेक्ट आपल्या घरी. मी तिवारीला पाठवू का तुला न्यायला? नको, मी येईन मॅडम. ठीक आहे, ये. मी वाट बघते. हा, गुड. मला असं वाटतं तुम्ही तुमच्या निर्णयाबद्दल पुन्हा एकदा विचार करावा. आमचा विचार झालाय. तुझं आणि नेहाचं लग्न नाही होणार. मग मीही माझा निर्णय सांगतो की लग्न करेन तर नेहाशीच, आणि तेही लवकरात लवकर. लग्नानंतर मी आणि नेहा आम्ही भाड्याने घेतलेल्या नवीन फ्लॅटमध्ये राहू, आणि मी दिलेला शब्द पाळतो. त्यामुळे तुम्ही नेहासाठी दुसरी स्थळं शोधण्यात स्वतःचा वेळ फुकट घालवू नका. येतो. अरे आलास? चल तुला जेवायला वाढते. काही नकोय मला. का रे, बाहेर खाल्लंस का काही? नाही. बरं झालं नाही खाल्लंस ते. एक तर सारखा बाहेर असतोस. हे असं बाहेरचं खाऊन तब्येत बिघडायची ना तुझी. आई, डोकं दुखतंय ग माझं. काहीतरी औषध देतेस का? म्हणजे काय रे, काय झालं? खूप उन्हात हिंडलायस का?
पित्त झालंय का तुला? काही माहित नाही. मग कशामुळे झालं? काय झालंय? अजय, सारखा विचार करतोयस का? सांग ना काय झालंय. हे बघ, माझ्याकडे बघ आणि सांग मला काय झालंय ते. सगळी माणसं अशी का वागतात काहीच कळत नाही मला. कोंडी झाल्यासारखं वाटतंय मला. असं वाटतं एकदाचं काय ते सगळं ते संपून टाकावं आणि एक मार्ग काढावा एकदाचा. हे? नेहाच्या घरी गेलो होतो. नेहाच्या घरी? तू का? काय झालं? तू म्हणाली होतीस ना स्पष्ट बोल सगळं एकदाच, म्हणून गेलो होतो. मग ते खरंच नेहासाठी स्थळ शोधायला लागले. तसं का करतात मला काहीच कळत नाही. अरे, कदाचित त्यांना तू लवकर निर्णय घ्यायला हवा असेल. अगं पण ही काय पद्धत झाली का? मला निर्णय घ्यायला उशीर होतोय म्हणून नेहाने का सगळं सोसावं? तिची काय चूक आहे? कोण तो मुलगा तिला बघून जातो आणि तिचे हाल होतात ग. बिचारी रडून रडून तिचे डोळे सुजले होते. म्हणून म्हणताय अजय, तिच्यासाठी का होईना माझं ऐक. आई, मी तुझं ऐकलं. मी त्यांना सांगितलं मी भाड्याने फ्लॅट घ्यायला तयार आहे. खरंच? मग आता तरी शांत झाले ना ते? शांत कसले? नेहाच्या आईची हार झाली, चिडल्या त्या. अजय, आई, मी त्यांच्याशी आजपर्यंत आदराने वागत आलोय. त्यांचं वागणं मला पटलं नसेल तरीही मी त्यांच्याशी आदराने बोलत आलोय. ते तुझ्याशी वाईट वागले तरीही मी त्यांना काही नाही बोललो, उलट नाही बोललो. तू म्हणाली होतीस म्हणून. का तर माझ्या वागण्यासाठी तुला कोणी जबाबदार ठरू नये म्हणून. पण आता मी बोलणार. अरे पण मग आता काय झालं? आता तर त्यांचे सगळे प्रश्न सुटलेत ना? प्रश्न वाढलाय. उशीर झालाय म्हणे. उशीर? कशाला उशीर? मला खरंच काही कळत नाही. कसला उशीर? त्यांचं काय लॉजिक आहे मला काही कळत नाही. त्यांची सगळ्यात मोठी अट मी मान्य केली आहे. घर घ्यायला तयार झालोय मी, तरी पण. मला सांग, हे नेहाची आई बोलली का बाबा? आई म्हणाली. जे बाबा काही बोलतच नाहीत. त्यांना हे सगळं मान्य आहे की नाही हेही कळत नाही. आणि नेहा? तिच्याकडे मला बघवत नाही ग. बिचारी तरीही माझ्या बाजूने बोलत होती. म्हणजे नेहा खूप हिंमत दाखवते. अशा वेळेला आई वडिलांच्या विरोधात जाणं सोपं नसतं. मी तिला कधीही खोटं पडू नाही देणार. ती माझ्या पाठीशी सतत खंबीरपणे उभी असते. तिची साथ कधीच नाही सोडणार. पण मग तिचे आई बाबा? तिच्या आईबाबांना स्पष्ट सांगितलंय, नेहाचं लग्न माझ्याशीच होणार. इतर कुणाशीही मी तिचं लग्न लावू देणार नाही. नेहाचा हात मी सोडणार नाही. आई, तू रडलीस की माझ्या पायातली शक्ती जाते. रडू नकोस. तर मला काहीही करावं लागलं तरी मी करेन. मला नेहाला घेऊन देवळात जाऊन लग्न करावं लागलं तरीही ते करेन. पण मी आता मागे हटणार नाही. पण तू एक काम कर. तू आता त्यांच्याशी काही संपर्क ठेवू नकोस प्लीज. बस झालं. खूप पडती बाजू घेतली आपण आता. अजय, खूप चांगला निर्णय घेतलास तू. याच दिवसाची मी वाट बघत होती. कधी कधी आपला समजूतदारपणा ना या लोकांना आपला कमकुवतपणा वाटतो. अशा वेळेला त्यांना स्पष्ट शब्दात सांगावं लागतं. तू जे काही तुझ्या मनातलं बोललास ते चांगलं केलंस. मी बोललो ग. मला काळजी नेहाची वाटते. आमचं दोघांचं लग्न होईपर्यंत तिला हे सगळं दररोज सोसावं लागणार. पण मग आपणही घराचं लवकर बघूया. खूप अडथळे आले नाही की त्यांना पार पाडायची जिद्दही आपोआप येते. तू आता काळजी करू नकोस. सगळं मस्त होणार आहे. ही केस सॉल्व्ह होणार आहे. माझं नेहाशी लग्न होणार आहे. सगळं मस्त होणार आहे. बघ तू.
गावी कोण कोण असतं? गावी आई वडील असतात गावच्या घरी. फोनवर बोलतेस का त्यांच्याशी? हो. मुंबईला आणलेस का कधी त्यांना? नाही? मोबाईल आहे का त्यांच्याकडे? हो. बरं, म्हणजे सगळे फोटो त्यांना पाठवतेस? फोटो? सुर्वे मॅडम, एकेकाला एकेका गोष्टीची आवड असते. असू दे. बरं संगीता मॅडम, त्या माणसाचा म्हणजे वाघमारे आणि त्याच्या सोबत असलेल्या माणसाचा फोटो तुम्हाला काढावासा का वाटला? घरी आल्या गेलेल्यांची माहिती मी मीरा मॅडमना देत होते. हो, ते सगळं माहिती आम्हाला. हे वाघमारे साहेब आहेत ना, हे 3-4 वेळा येऊन गेलेत घरी. पण हा मुलगा नुकताच यायला लागला होता. पण फोटो काढणे का काय संशयास्पद वागला तो? साहेब, मला या सगळ्याच लोकांवर संशय येतो. काहीतरी ना वेगळीच वाटतात मला ही सगळी माणसं. सारखं काहीतरी हळूहळू बोलत असतात. म्हणजे साहेब ना, येणं जाणं तर पूर्वी होतं घरी, उलट याच्यापेक्षा खूप जास्त माणसं यायची. पण आता राणी मॅडमकडे येणारी माणसं ना, सारखं काहीतरी गुप्त बोलत असतात. मग हे दोघं पण बोलत होते का गुप्त? हो, म्हणजे एकमेकांशी हळू आवाजात बोलत होते आणि आसपास कुणी आलं ना की एकदम गप्प व्हायचं. म्हणजे साधारण अंदाज येतो ना आपल्याला मॅडम. पर तुमच्या कानावर काहीतरी पडलं असेलच की? हो, म्हणजे लग्नाबद्दल बोलत होते. लग्न? हो. हे अशा परिस्थितीत कोणाच्या लग्नाबद्दल बोलत होते? हाच प्रश्न मलाही पडला, म्हणून मी जास्त कान देऊन ऐकायला लागले. बरोबर आहे तुमचं. कुठल्याही सोम्या गोम्याचं लग्न असलं की बायकांचा तिकडे इंटरेस्ट असतोच. मेमाणे शांत. सॉरी, पुढे सांगा. आधी मला वाटलं की ते ह्या मुलाच्या लग्नाबद्दल बोलतायत की काय, पण मग नंतर एकदम कानावर आलं की ते इन्स्पेक्टर अजय ठाकूर यांच्या लग्नाबद्दल बोलत होते. काय? हो. संगीता, ऐकण्यामध्ये काही चूक तर नाही ना झाली तुझी? ती माणसं अजय सरांच्या लग्नाबद्दल का बोलतील? नाही, म्हणजे मला तरी असंच वाटतं की ते अजय ठाकूरांच्याच लग्नाबद्दल बोलत होते. संगीताचा फोन नाही आला रे अजून. राणी, अगं आत्ताच बोललीस ना फोनवर तिच्याशी. हो, पण इतका वेळ काय बोलत असतील ते? अहो, त्याचं टेन्शन मलाही आलंय. तुला काय वाटतं, संगीताला रात्रभर पोलीस चौकीतच ठेवतील? नाही, सूर्यास्तानंतर बायकांना पोलीस स्टेशनमध्ये थांबवत नाही. मग झाला ना सूर्यास्त. राणी, घाई करू नको. पुन्हा काहीतरी चूक करून बसशील तू. तिवारी, आता त्याला कशाला बोलवतेस? त्याला सांगते ना घेऊन ये तिला म्हणून.
त्याला पोलीस स्टेशन मध्ये पाठवायचं नाही आत्ताच आपलं बोलणं. बाहेर थांबू शकतो ना शरद तो. हे बघ, तिने आता घरी येणं महत्वाचं आहे आपल्यासाठी. गेली ना परस्पर कुठे तर नसता ताप होईल डोक्याला आपल्या. तिवारी, जी मैडम. तिवारी पुलिस स्टेशन जाओ. जी. संगीता को पुलिस लेके गए हैं, उसको यहाँ घर पे लेके आओ. और तुम पुलिस स्टेशन के बाहर ही रुकना, वो बाहर आएगी. जी मैडम. मुंह क्या देख रहे हो मेरा, जाओ. जी.